नमस्कार. द स्पर्धा मंच या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर सर्वांचे स्वागत आहे. हा ऑनलाईन प्लॅटफॉर्म वेगवेगळ्या अभ्यासक्रमाचे महत्त्व आपल्याला समजून सांगत आहे. आतापर्यंत आपण पोलीस भरतीचे अनेक व्हिडिओ या ठिकाणी पाहिले. आजपासून आपण एक नवीन सिरीज सुरू करणार आहे. सिरीजचं नाव आहे, तुम्ही थंबनेल मध्ये पाहिल्याप्रमाणे, महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा, ज्याला की आपण काय म्हणतो, टीईटी, टीचर एलिजिबिलिटी टेस्ट, टीईटी. कुणासाठी असते टीईटी? टीईटी भविष्यात ज्या ज्या व्यक्तींना शिक्षक व्हायचे अशा सर्व व्यक्तींसाठी टीईटी आवश्यक असते. मग त्या टीईटी मध्ये काय असतो, अभ्यासक्रम कसा असतो, टीईटीचा पेपर कसा असतो, काय नाही, या संदर्भाची माहिती आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर टीईटी ही जी असते ही दोन पेपर मध्ये असते. एक असतो पेपर पहिला आणि दुसरा असतो पेपर दुसरा. आता पेपर पहिला कोणासाठी पात्र असतो? ज्याला पहिली ते पाचवीचा शिक्षक व्हायचे अशा सर्व व्यक्तींसाठी पेपर पहिला गरजेचा असतो. आता पहिली ते पाचवीच्या शिक्षक होण्यासाठी पात्रता काय? तर त्या व्यक्तीचं, संबंधित व्यक्तीचं डीएड पूर्ण झालेलं असावं. ज्याचं डीएड पूर्ण झालेले आहे त्यांच्यासाठी पेपर पहिला म्हणजे पहिली ते पाचवीसाठी डीएड कम्प्लीट करणाऱ्या सर्व व्यक्तींना जर भविष्यामध्ये शिक्षक व्हायचं असेल, कोणत्याही शाळेवर शिक्षक होण्यासाठी टीईटी लागते. टीईटीचा पहिला पेपर पहिली ते पाचवीसाठी असतो आणि पात्रता काय? त्याचं डीएड झालेलं पाहिजे. त्यानंतर आपण पाहू पेपर दुसरा, जो असतो 6वी ते 8वी. 6वी ते 8वीच्या ज्या शाळा असतात त्या शाळेवर, त्या वर्गावर जर आपल्याला शिक्षक व्हायचं असेल तर त्यासाठी पेपर दुसरा पास होणे गरजेचं असतं. 6 ते 8. मग याला बेसिक क्वालिफिकेशन तर काय? याला आहे डीएड, म्हणजे ज्यांचं डीएड झाले तो हा पण पेपर देऊ शकतात. आणि प्लस ज्यांचं बीएड झाले, प्लस म्हणता येणार नाही, ऑर डीएड किंवा बीएड. डीएड किंवा बीएड ज्याचा कोणी असेल त्याला पेपर दुसरा देता येतो. संबंधित सोप्या भाषेत जर सांगायचं झालं, ज्यांचं डीएड झालेलं आहे अशा सर्वांना पेपर पहिला पण देता येतो आणि पेपर दुसरा पण देता येतो. पण ज्याचं बीएड झालेलं आहे, त्यांना फक्त पेपर दुसरा देता येतो 6वी ते 8वी साठी. तर आज आपल्या व्हिडिओमध्ये आपण पेपर पहिला, जो की पहिली ते 5वी साठी आहे, ज्यांनी डीएड केले अशा विद्यार्थ्यांसाठी, अशा व्यक्तीसाठी काय काय अभ्यासक्रम राहणार आहेत टीईटीच्या पेपरसाठी ते पाहणार आहोत. चला पाहूया. पेपर पहिला डीएड व्यक्तींसाठी पहिली ते 5वीच्या शिक्षक होण्यासाठी असलेला अभ्यासक्रम. प्रश्न असणार आहेत 150, गुण असणार आहेत 150, म्हणजे एक प्रश्न एका गुणासाठी, एक प्रश्न एक गुण. त्यानंतर वेळ जर बघितली आपण 2 तास 30 मिनिटे, जवळपास बघा 120 आणि 130, 150 मिनिटे वेळ असणार आहे. म्हणजे साहजिकच आहे, प्रश्न 150, गुण 150, वेळ 150 आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे नो निगेटिव्ह, नकारात्मक गुण या ठिकाणी नाहीये. दोन्ही पेपरला नकारात्मक गुण नाही. तुमचा एखादा प्रश्न चुकला तर फक्त त्या प्रश्नाचे गुण वजा होणार आहेत, एकूण पडलेल्या गुणामध्ये प्रश्न वजा होणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या ठिकाणी 150च्या 150 प्रश्न सोडवणं अपेक्षित असतं, कारण की नो निगेटिव्ह आहे, नकारात्मक गुण या ठिकाणी नाहीये. आता मग 150 मध्ये कोणते प्रश्न आहेत, कोणते प्रश्न किती मार्काला आहेत, कोणता विभाग किती मार्काला आहे, याचा आपण आज अभ्यासक्रम पाहणार आहे. डिटेल विश्लेषण आपण पुढच्या व्हिडिओमध्ये करणार आहे. आज फक्त आपण त्याचे अनालिसिस करणार आहे. चला पाहूया. पेपर पहिला 150 गुणांसाठी 150 प्रश्न आणि 150 मिनिट वेळ असलेला. भाषा 1 पहिला टॉपिक, जे की कंपल्सरी असणार आहे सर्वांना. मराठी, भाषा 1 मध्ये मराठी असणार आहे. मराठी येणार आहे 30 प्रश्न. मराठीचे येणार आहेत आपल्याला 30 प्रश्न, साहजिकच 30 गुणांसाठी. भाषा 1 मराठी 30 प्रश्नाची राहणार आहे. यामध्ये काय येणार? यामध्ये उतारे येणार, व्याकरण येणार. याचे जे डिटेल अनालिसिस आहे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहे. सुरुवातीला फक्त आपण 150 प्रश्न कोणकोणत्या विषयाचे येणार आहे ते पाहणार आहे. मराठीचे 30 प्रश्न 30 गुणांसाठी येणार. त्यानंतर भाषा 2, हिंदी, इंग्रजी किंवा इतर भाषा, कोणतीही एक भाषा आपल्याला निवडायची फॉर्म भरताना. इथं जर मराठी निवडलेली असेल तर आपण इथे हिंदी निवडू शकतो किंवा इंग्रजी निवडू शकतो किंवा दुसरी निवडू शकतो. ती किती मार्कासाठी असणार आहे? ती 30 मार्कासाठी असणार आहे. यामध्ये काय सेम हेच उतारे, व्याकरण, इंग्लिशचे किंवा हिंदीचे सेम ज्या ठिकाणी मराठीचे जसे प्रश्न विचारले त्याचप्रमाणे त्या भाषेचे, हिंदी किंवा इंग्रजी जी भाषा आपण घेतलेली असेल फॉर्म भरताना, त्या भाषेचे 30 प्रश्न आणि 30 गुण विचारण्यात येणार आहे. त्यानंतर गणित सेम, गणितालाही 30 प्रश्न 30 गुणांसाठी. गणित मध्ये काय विचारणार? तर गणित मध्ये पहिली ते 5वीचं बेसिक गणित, पहिली ते 5वीचे आपण त्याला बेसिक गणित म्हणतो. बेसिक गणित, गणिताचा पाया थोडक्यात हे या ठिकाणी विचारणार आहे. त्यानंतर आहे चौथा टॉपिक परिसर अभ्यास.
परिसर अभ्यास सुद्धा 30 प्रश्न 30 गुणासाठी आहे. परिसर अभ्यास म्हणजे काय, 1ली ते 5वी साठीची सोशल सायन्स असतं. इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, पर्यावरण या संदर्भातल्या सर्व गोष्टी या परिसर अभ्यासामध्ये येतात. त्याचे प्रश्न किती असणार आहेत, 30 प्रश्न 30 गुणासाठी. सोशल सायन्स मध्ये लिहिलं किंवा सामाजिक शास्त्र, सामाजिक शास्त्र. त्यानंतर पुढे जा विद्यार्थी मित्रांनो, पुढचं आणि शेवटचं शिक्षण म्हणजे आणि महत्वाचं शिक्षण बाल विकास आणि अध्यापन शास्त्र. हा शिक्षण तुमच्यासाठी 30 गुणासाठी राहणार आहे. बघा 5 सेक्शन आहे, 150 मध्ये 5 सेक्शन, प्रत्येक सेक्शन 30-30 मार्कासाठी. पहिले सेक्शन आहे मराठी 30 मार्कासाठी. दुसरं आहे भाषा निवडायची आपल्याला, हिंदी, इंग्रजी कोणती एक भाषा निवडायची आहे, ती ही 30 प्रश्नासाठी 30 गुण. त्यानंतर जे गणित आहे, गणित सुद्धा 30 गुणासाठी. परिसर अभ्यास आहे ज्याला आपण सोशल सायन्स म्हणतो, ते सुद्धा 30 गुणासाठी आहे. आणि त्यानंतर जो बाल विकास आणि अध्यापन शास्त्र आहे, हा जो टॉपिक आहे ना, हा तुमचं मेरिट ठरवत असतो, हा तुमचं पासिंग ठरवत असतो. कारण की इथं तुम्हाला जेवढे जास्त मार्क पडतात त्या पद्धतीने तुम्ही पास होता. हा पण शिक्षण किती मार्कासाठी आहे, 30 मार्कासाठी आहे. या ठिकाणी काय ना, तर या ठिकाणी वेगवेगळ्या बालकांच्या अवस्था, बालविकासांच्या अवस्था, टप्पे, त्यानंतर अध्यापन आणि अध्ययन शास्त्रे, अध्ययन आणि अध्यापन शास्त्र, बालकाच्या विकासाच्या अवस्था, अशा वेगवेगळ्या गोष्टी या ठिकाणी येणार आहे यामध्ये. तर बघा पाहे आपण 150चे 5 सेक्शन मध्ये विभागणी केली. पहिला आहे मराठी, दुसरा आहे हिंदी किंवा इंग्रजी, तिसरा आहे गणित, चौथा आहे परिसर अभ्यास, 5वा आहे बाल विकास आणि अध्यापन शास्त्र. हे टोटल 5 टॉपिक 30-30 गुणासाठी विभागलेले टॉपिक आहेत. 150 प्रश्न राहणार आहेत, 150 गुण, वेळ सुद्धा 150 मिनिट या ठिकाणी राहणार आहे. अशा पद्धतीचा पेपर पहिला हा आपल्याला अभ्यासक्रम असणार आहे. आता आपण ही जी सिरीज सुरू केलेली आहे, या सिरीज मध्ये आपण हळूहळू पाहणार मराठीसाठी 30 गुणासाठी काय काय तयारी करायची, कोणती पुस्तकं वाचायची, कोणतं व्याकरण वाचायचं, कोणती उतारे वाचायचे. त्याचबरोबर भाषा 2 हिंदी किंवा इंग्रजी निवडली तर कोणते काय करायचं, त्यानंतर गणितामध्ये काय करायचं, परिसर अभ्यास काय करायचं. प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण याचं डिटेल घेणार आहोत, प्रत्येक गोष्टीचं डिटेल घेणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये फक्त आपण हा सिलेबस पाहिला. नवीन येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण डिटेल अनालिसिस करणार आहेत. तोपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. असेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ टीईटीच्या संदर्भात आपल्या चॅनलवरून मिळतील. धन्यवाद.